नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा असतो. विशेषतः मुलींसाठी लग्नानंतर आयुष्यामध्ये अनेक मोठे बदल घडून येतात. लग्न होताच एका मुलीचं पूर्ण जग बदलून जातं. नवीन घर, नवीन माणसं आणि अनेक नवीन जबाबदाऱ्या. एका नव्या प्रवासाची सुरुवात जितकी सुंदर असते तितकीच ती काहीशा संभ्रमाची आणि प्रश्नांचीही असते. माहेर सोडून नव्या घरामध्ये प्रवेश, नवीन नाती, नवीन जबाबदाऱ्या आणि नवीन लाईफस्टाईलशी जुळवून घेण्याचा प्रवास हा सुरू होतो. या सगळ्या बदलांमुळे नवविवाहित महिलांच्या मनामध्ये अनेक प्रकारचे प्रश्न निर्माण होणं अगदी स्वाभाविक आहे. या नवीन वातावरणामध्ये जुळवून घेताना मुलींच्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण होतात, जे संकोचामुळे त्या आपल्या नवऱ्यालाही विचारू शकत नाहीत, ना सासू सासऱ्यांना विचारू शकतात. अशावेळी त्यांच्या मदतीला धावून येतो तो म्हणजे इंटरनेट आणि विशेषतः गुगल. नातेसंबंध, सासरच्या घरात वावरण्याचे नियम, गर्भधारणा, वैवाहिक आयुष्य, स्वयंपाक, सौंदर्य आणि आरोग्याशी संबंधित अनेक प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी नवविवाहित महिला इंटरनेटची मदत घेतात. नवविवाहित वधू त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक लहान मोठ्या समस्येवरती उपाय शोधण्यासाठी गुगलची मदत घेतात. तर अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या लग्नानंतर नवविवाहित महिला किंवा मुली इंटरनेटवरती सर्वात जास्त सर्च करतात, हेच आज आपण जाणून घेणार आहोत. सगळ्यात पहिली गोष्ट ते सर्च करतात ते म्हणजे नवऱ्याला कसं आनंदी ठेवावं आणि त्याचं मन कसं जिंकावं. कारण लग्नानंतर प्रत्येक मुलीची हीच इच्छा असते की तिचं आणि तिच्या नवऱ्याचे नातेसंबंध हे मजबूत असावेत. आणि म्हणूनच मुली गुगलवरती अनेकदा सर्च करतात की आपल्या पतीची आवड नाआवड कशी समजून घ्यावी, त्यांच्या मनात स्वतःची खास जागा कशी निर्माण करावी आणि नात्यामध्ये प्रेम आणि रोमांस कसा टिकवून ठेवावा. त्यानंतर ते दुसरी गोष्ट सर्च करतात ते म्हणजेच आपल्या नवऱ्याकडनं आपली गोष्ट मान्य करून घेण्याचे सोपे उपाय. नात्यामध्ये कमी अधिक हक्क गाजवणं तर प्रत्येक पत्नीला आवडतंच, आणि म्हणूनच महिला इंटरनेटवरती अशा स्मार्ट ट्रिक्स आणि पद्धती शोधतात ज्यामुळे त्या कोणत्याही भांडण तंट्याशिवाय किंवा मग वादविवादाशिवाय आपल्या पतीला आपल्या गोष्टींची सहमत करून घेतात. त्यानंतर पुढची गोष्ट ते सर्च करतात ते म्हणजेच सासरच्या लोकांची मनं कशी जिंकावीत आणि तिथे कसं ॲडजस्ट करावं. कारण नवीन कुटुंबाच्या रीतीभाती पद्धती समजून घेणं आणि सासू, नणंद किंवा इतर सदस्यांसोबत ताळमेळ बसवणं सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये थोडं कठीण वाटतं. तर मग महिला अशा वेळेस गुगलला विचारतात की सासरी सर्वांची लाडकी कशी बनावी आणि कोणत्या प्रकारचा गैरसमज किंवा वादविवादापासून स्वतःला कसं दूर ठेवावं ते. त्यानंतर अजून पुढे ते सर्च करतात की अचानक वाढलेल्या जबाबदाऱ्या कशा सांभाळाव्यात. कारण लग्नाआधीचं आयुष्य सहसा बिनधास्त आणि विवंचनेशिवाय घालवलेलं असतं, परंतु लग्नानंतर अचानक घर, संसार आणि रोजच्या कामकाजाचा ताण वाढतो. अनेकदा मुलींमध्ये थकवा जाणवू लागतो आणि म्हणूनच त्या होम मॅनेजमेंट किंवा मग वेळ वाचवण्याचे सोपे शॉर्टकट्स ऑनलाईन शोधत असतात. त्यानंतर ते पुढे सर्च करतात की करिअर आणि घर परिवार यांच्यात समतोल कसा साधावा ते. कारण आजच्या काळामध्ये वर्किंग विमेन्ससाठी हे सर्वात मोठं आव्हान आहे. त्यांना नेहमी ही भीती सतावत असते की कुठे लग्नामुळे त्यांचं करिअर मागे तर पडणार नाही ना. ऑफिसचं काम आणि सासरच्या अपेक्षा यांच्यात एक परफेक्ट समतोल कसा साधावा हे त्या जनरली गुगलवरती सर्च करतात. त्यानंतर ते अजून पुढे सर्च करतात की फॅमिली प्लॅनिंग आणि प्रेग्नन्सीची योग्य वेळ कोणती. कारण लग्नाच्या काही काळानंतरच जेव्हा कुटुंबातील लोक आपत्यासाठी विचारू लागतात तेव्हा मुली योग्य माहितीसाठी गुगलची मदत घेतात. त्या प्रेग्नन्सीशी संबंधित नियम, आई बनण्याचं योग्य वय आणि गर्भधारणा करण्यासाठी जोडलेल्या महत्त्वाच्या खबरदारीबद्दल इंटरनेटवरती वाचून स्वतःला तयार करतात. त्यानंतर ते पुढे अजून काही गोष्टी सर्च करतात. त्यातील महत्त्वाची गोष्ट ते म्हणजे नवऱ्याचा मूड कसा ओळखावा आणि अबोला कसा सोडावा. कारण नवीन नात्यामध्ये सुरुवातीला छोट्या छोट्या गोष्टींवरनं गैरसमज किंवा अबोला धरण्याचे प्रकार होतात. अशावेळी नवरा रागावला असेल तर त्याला कसं समजवावं, पार्टनरचा मूड सोपा किंवा चांगला करण्याचा उपाय कुठला, किंवा रोमॅन्टिक पद्धतीनं सॉरी कसं म्हणावं, अशा छोट्या मोठ्या लव टिप्स आणि हॅक्स मुली ऑनलाईन शोधत असतात. त्यानंतर अजून पुढे सर्च करतात ते म्हणजे नवीन नवरीसाठी स्वयंपाक आणि घर व्यवस्थापन टिप्स. कारण घरातील कामं, स्वयंपाक करण्यासाठी नवीन रेसिपीज आणि घर नीटनेटकं ठेवण्याच्या योग्य पद्धतींचा शोध हा ऑनलाईन घेतला जातो.
त्यानंतर मुली अजून एक गोष्ट सर्च करतात, ते म्हणजेच लग्नानंतर स्वतःसाठी वेळ कसा काढावा ते. कारण नवीन जबाबदाऱ्या सांभाळताना करिअर, छंद आणि वैयक्तिक आयुष्य यांचा समतोल त्यांना राखावा लागतो आणि यासाठी ते सर्च करत असतात. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं लग्न होताच मुली गुगलला या प्रकारचे प्रश्न विचारत असतात. तर मग यावरती तुमचं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगायला बिलकुल विसरू नका. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.